तर त्यांचं महाविद्यालयीन शिक्षण रेसिडेन्शियल ज्युनियर कॉलेज केले. सांगायचे झाले तर तृप्ती मॅडम ह्या 10वी आणि 12वी या दोनही बोर्ड परीक्षेमध्ये मेरिट लिस्ट मध्ये आलेल्या आहेत आणि त्यांचा सगळ्यात आवडता विषय हा गणित होता. परंतु त्यांना गणिताची आवड असूनही असं म्हणतात ना की एखाद्या माणसाची आवड ज्याच्याकडे विषयापेक्षा ज्याच्यामध्ये त्याला जास्त रस असतो तिकडे माणूस वळतो. त्याप्रमाणे त्यांना समाजसेवेमध्ये जास्त रस असल्यामुळे त्यांना वाटलं की नाही, गणिताच्या थ्रू मी हे करू शकणार नाही, म्हणून त्यांनी बायोलॉजी हा विषय घेऊन आपली वैद्यकीय सेवेमध्ये पदार्पण केलं आणि त्यातून आपली समाजसेवेची संधी त्यांनी पूर्ण केली. त्या पुण्यामध्ये असताना त्या बीजे मेडिकल कॉलेज म्हणजे आपण जे ससून हॉस्पिटल म्हणतो तिथून त्यांनी MBBS आपलं पूर्ण केलेलं आहे. आणि ज्यावेळेस त्या वैद्यकीय शिक्षण घेत होता त्यावेळेस स्टुडंट असताना सलग 3 वर्ष त्या पंढरपूरच्या पायी वारीमध्ये जे आपले सगळे वारकरी जात असतात तर त्यांच्यासाठी वैद्यकीय सेवा देण्यासाठी त्या एकदम समर्पण भावनेने जात होत्या. आणि त्या म्हणजे आपण म्हटलं की त्यांना समाजसेवेची आवड होती, तर त्या थ्रू त्या आपल्या समाजसेवेचं काम आणि आपलं शिक्षण ह्या दोन्ही गोष्टी पूर्ण करत होतात. तसंच त्यावेळेस त्यांनी मेळघाटमध्ये जे आपले आदिवासी भागातले जो लोक आहेत तर त्यांच्यासाठी पण काम केलेलं आहे. आणि भारतामध्ये समाजसेवा करता करता आपलं वैद्यकीय शिक्षण पूर्ण करून कुटुंबाच्या पाठिंब्यामुळे त्यांनी नंतर आपल्या पदव्युत्तर शिक्षणासाठी US ला त्यांनी पदार्पण केले. आणि तिथे अमेरिकेमध्ये गेल्यानंतर त्यांनी तिथे पेडियाट्रिशियन मध्ये म्हणजे बालरोग तज्ज्ञ म्हणून आपले प्रशिक्षण पूर्ण केले. आणि त्यानंतर त्या एक खूप प्रख्यात बालरोग तज्ज्ञ म्हणून काम करत आहेत US मध्ये. तिथे असताना सुद्धा आपल्या वैद्यकीय सेवेबरोबरच त्या वेगवेगळ्या स्तरावरून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असतात. ज्या रनिंगच्या कॉम्पिटिशन असतात, डान्स कॉम्पिटिशन असतात, तसं याच्यामध्ये नेहमी त्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन करत असतात. आणि मेडिकल या फील्डशी रिलेटेड असल्यामुळे आपण जे म्हणतो की विपश्यना म्हणजे हे मेडिटेशनसाठी जे वेगवेगळे शिबिर होतात त्यामध्ये त्या खूप आवडीने सहभाग घेत असतात. मॅडमचे मिस्टर डॉक्टर रमेश पंडित हेही तिथेच US मध्ये फिलाडेल्फिया जवळ एक मेडिकल डॉक्टर म्हणून चांगल्या रीतीने कार्यरत आहेत. आणि तसंच मॅडम या एका 9 वर्षाच्या मुलाच्या आई पण आहेत. अशा पद्धतीने आपली कौटुंबिक जबाबदारी सांभाळत, समाजसेवा करत आणि आपलं वैद्यकीय सेवा चालू ठेवत त्या आज आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी वेळात वेळ काढून हजर राहिल्यात. मॅडम खूप धन्यवाद. राखी मॅडम. धन्यवाद वर्षा. आता कॉलेजमधून थोडा फीडबॅक येतोय आम्हाला. तर ज्यावेळेस टॉक चालू असेल ना तर कॉलेजला म्यूट करतो, जेणेकरून मग हा फीडबॅक येणार नाही. ज्यावेळेस तुम्हाला प्रश्न असतील त्यावेळेस तुम्ही परत अनम्यूट करा. ओके, चालेल सर. चालेल. धन्यवाद वर्षाताई. आणि सर्व महाविद्यालयाचे गुरुजन वर्ग, माझे सर्व विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो आणि ग्लोबल नगरी टीमचे सर्व सदस्य, सर्वांना माझा नमस्कार. आणि आज आपण एक खूप महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत, ते म्हणजे आपलं डिजिटल आरोग्य आणि सोशल मीडियावर डूज आणि डोंट्स. तर सुरुवातीला माझं इंट्रोडक्शन, वर्षाताईंनी माझं खूप छान इंट्रोडक्शन दिलेलं आहे. तर त्याच्यातच मी हे सांगेल की मी तुमच्यासारखीच माझं होमटाऊन शिरूरमध्ये, जामखेड तालुक्यामध्ये. आणि आता जरी मी अमेरिकेत असले तरीही नेहमी आमचं जाणं येणं होतं शिरूरला आणि अरणगावती जे माझं आजोळ आहे. आणि हे माझे काही फॅमिलीचे फोटोज आहेत. तर हा फोटो इथे माझे पेरेंट्स आहेत इथे आणि सासू सासरे आहेत. आणि माझा मोठा दादा आणि त्याची फॅमिली जे बहरीनमध्ये असतात आता, गल्फ कंट्रीज मध्ये. आणि माझा मधला दादा आणि त्याची फॅमिली, तर तेही अमेरिकेमध्ये असतात सध्या.
आणि माझी फॅमिली, माझे हसबंड डॉक्टर रमेश आणि मुलगा. आणि इथे काही माझे हॉबीज रिलेटेड फोटो टाकलेले आहेत मी, की जसं मी आणि माझी मैत्रीण विजयता गायत्री यांच्या बरोबर मी ही 5 किलोमीटरची शर्यतीमध्ये मागच्या वर्षी पार्टिसिपेट केलेलं आणि पूर्ण केलेलं ते. आणि तसंच पेंटिंगचे पण आवडतं, तर मागच्या वर्षी आम्ही हे पेंटिंगच्या सेशनला गेलेलो, कारण माझ्या मैत्रिणीचा 40th बर्थडे होता. तर अमेरिकेमध्ये हे स्प्रिंगमध्ये, म्हणजे आताच या मार्च किंवा एप्रिलमध्ये अशी पिंक रंगाची छान झाडे फुलतात आणि चेरी ब्लॉसमचा छान फेस्टिवल असतो, तर त्याचं आम्ही ते पेंटिंग केलेलं. आणि नेक्स्ट तर माझी प्रोफेशनल जर्नी, जसं वर्षा त्यांनी सांगितलं की मी माझं MBBS पूर्ण केलं BJ मधून आणि मग नंतर पोस्ट ग्रॅज्युएशन अमेरिकेतून केलं. आणि आणि काही पब्लिक प्रेझेंटेशन केलेले माझ्या मेडिकल फील्ड रिलेटेडशी. तर ह्या फोटो, सगळ्यात वरचा फोटो उजव्या बाजूचा या वर्षीचाच आहे. तर हा आहे लिफ्ट फॉर अपलिफ्टमेंट ऑर्गनायझेशन आहे पुण्यामध्ये, की आणि उस्मानाबादमध्ये, की जे गोरगरिबांच्या मुलांना नीटचं एज्युकेशन फ्रीमध्ये देतात. कारण नीटचे एक्झाम 1-2 लाख त्याची फी असतात. तर त्याची फी असेल एवढी जास्त, तर गोरगरिबांची मुलं कसे डॉक्टर होणार आणि कशी इतरांची सेवा करणार. तर ही LFE ऑर्गनायझेशन काहीही फी न घेता ह्या सगळ्या मुलांचं राहायचा खायचा खर्च करून त्यांना शिकवते. आणि आतापर्यंत 200च्या वरती याच्यातून मुलं डॉक्टर, MBBS, BMS, BHMS, BDS या फील्डमध्ये गेलेले आहेत. आणि त्याच्या खालचा हा फोटो आपल्या नगर जिल्ह्यातला आहे. हे जे माझं गाव आहे शिरूर, तर इथे मागच्या वर्षी आम्ही गेलेलो, तर तिथले ही जिल्हा परिषदेची छोटीशी शाळा आहे आणि हे छोटे 1ली ते 5वी पर्यंत मुलांचे वर्ग आहेत. तर त्यांच्याशी मला संवाद साधता आला. आणि तुमच्या बरोबर पण शक्य असतं तर इन पर्सन मध्ये संवाद साधायला आवडलं असतं, पण हा जो आपल्याला डिजिटल ऑप्शन अवेलेबल आहे त्याच्यातूनही आज आपल्याला चांगला संवाद साधता येईल. आणि हा सगळ्यात खालचा जो फोटो आहे, तर जसं वर्षा त्यांनी आता सांगितलं की 3 वर्ष आम्हाला पंढरपूरच्या वारीत सेवा करायची संधी मिळाली. तर हे सगळे वारकरी माऊली जे चालून चालून ज्यांचे पाय थकतात, इजा होतात, तर त्यांच्या पायाला मी ड्रेसिंग करतोय, मलमपट्टी करतोय. आणि मी आणि माझे हसबंड डॉक्टर रमेश पंडित शेजारी. तर बॅक टू अवर ओन टॉपिक, आजचा आपला डिजिटल वेलनेस आणि सोशल मीडियाचा टॉपिक. तर आज आपण हेच बोलणार आहे की हे सोशल मीडिया आणि डिजिटल युजचे आपल्या आरोग्यावर काय परिणाम होणार आहेत, आणि आपल्याला हे डिजिटल आरोग्य आणि त्याचा बॅलन्स कसा साधता येईल, आणि त्याच्यासाठी आपण सोशल मीडियावर काय गोष्टी करायला पाहिजे किंवा काय गोष्टी करायला नको. आणि मग ज्या काही आपल्याला टू डू ऍक्शन स्ट्रॅटेजीज आहेत त्या आपण शेवटी डिस्कस करू. तर हा फोटो आणि याच्यातल्या गोष्टी तुमच्यातल्या बऱ्याच लोकांना फॅमिलियर असतीलच, की जसं तुम्ही हा जो मुलगा आहे, असे काही लोक बघितले असतील की जे गाडी चालवताना, सायकल चालवताना तरी पण फोनवर काहीतरी करतायत. किंवा इथे रेस्टॉरंटमध्ये हे दोघं गेलेले आहेत, पण एकमेकांशी संवाद साधायच्या ऐवजी ते दोघंही एकमेकांच्या फोनमध्ये गुंतलेले आहेत. किंवा आजकाल आपण हेच बघतो की लहान मुलं पण खूप टॅबलेट आणि फोनचा वापर सुरू करायला लागलेले आहेत, कारण ते त्यांच्या आई वडिलांना बघतात, आणि आई वडीलच जर जास्त फोन वापरत असतील तर त्याचा परिणाम लहान मुलांवरती तसाच होतो. आणि हा माणूस पण इथे म्हणजे चालताना फक्त चालण्यावर फोकस करण्याच्या ऐवजी त्याच्यातही तो फोनमध्ये गुंतलेला आहे. तर मग इतका जास्त आपण जर फोन, डिजिटल गोष्टी आणि सोशल मीडियाचा वापर करायला लागलो, तर त्याचे काय परिणाम होतात? तर याचा आपल्या आरोग्यावर पण परिणाम होऊ शकतात, आणि पुढची एक स्लाइड आहे, मी तुम्हाला सांगेनच. आणि मूडवर परिणाम होतो, म्हणजे सोशल मीडिया वापरताना आपल्याला छान वाटतं, पण नंतर जेव्हा ते दुसरं काही काम करायला लागलो तर आपल्याला त्याच्यात एवढा इंटरेस्ट वाटत नाही, तर तेवढं आपलं मूड डाऊन होतो. कधी अँझायटी तयार होते की सोशल मीडियावर आपण जे फोटो टाकले त्याला लाईक्स मिळालेत का नाही मिळाले, कमी मिळाले तर वाईट वाटतं, चांगलं मिळालं तर असं असं एक अँझायटी टाईप तयार होऊन जाते त्याच्यामधून. आणि त्याच्या खालचं म्हणजे झोपेवर परिणाम होतात. जे आपण फोन जास्त बघत राहतो, तर त्याच्यामधल्या ज्या लाईटचा आपल्या डोळ्यांवर परिणाम होतो, आणि त्याच्यामुळं
आपल्या शरीरातलं मेलॅटोनिन नावाचं हार्मोन तयार होणं कमी होतं आणि त्याच्यामुळे आपल्याला झोप चांगली लागत नाही. जर झोप चांगली नाही लागली तर मग दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर आपल्याला ऍसिडिटीचा प्रॉब्लेम होऊ शकतो, घशात खवखवतं, कोणाला खोकला होतो ऍसिडिटी जास्त झाल्यामुळे. आणि मग दुसऱ्या दिवशी आपलं कामावर पण लक्ष लागत नाही, की तुमच्या मुलांचं तुमच्या अभ्यासावर लक्ष लागत नाही, तर त्याच्यामुळे आपली ती प्रोडक्टिव्हिटी कमी होते दुसऱ्या दिवशी. आणि त्याच्या खाली सिरियस सेफ्टी रिस्क, जसं आपण पूर्वीच्या स्लाइड मध्ये बघितलं की हा मुलगा त्याची बाईक चालवताना फोनवर बघतोय आणि मग जर समोरून एखादी गाडी येत असेल तर त्याला ती दिसणारच नाही ना, तर त्याचा तो इझिली ऍक्सिडेंट होऊ शकतो. तर अशी पण एक सिग्निफिकंट सेफ्टी रिस्क फोनमुळे होते आणि ऍक्सिडेंट वाढतात. आणि अटेन्शन इश्यूज, तर बऱ्याचशा मुलांना किंवा अडल्ट्सला पण की आपल्याला आता फास्ट गोष्टींची सवय लागली आहे. म्हणजे आपल्याला व्हिडिओ पण असे रील मध्ये 2-3 मिनिटं असतील तरच आपलं बघणं होतं, त्याच्यापेक्षा मोठं आपलं बघणं होत नाही. किंवा त्याच्याही पेक्षा आता आपण शॉर्ट्स जे युट्यूबचे बघतो ते तर फक्त काही सेकंदांचे असतात, तर ते आपल्याला अशा फास्ट गोष्टी करायची सवय लागली. तर ज्या गोष्टींना जास्त वेळ आपल्याला अटेन्शन, लक्ष द्यावं लागतं त्या गोष्टी होत नाहीत. मग त्याच्यामुळं अटेन्शन डेफिसिट डिसऑर्डर जे म्हणतो आम्ही, त्या गोष्टी वाढायला लागल्यात. मग त्याच्यामुळे एकाग्रतेच्या गोष्टी, अभ्यासाच्या गोष्टी त्या जास्त होत नाहीत मुलांकडून. आणि फिजिकल हेल्थ, ज्या फोटोमध्ये जसं तुम्ही बघताय आता की हा मुलगा सोफ्यावर रेलून बसलाय आणि त्याच्या फोनवर सोशल मीडिया किंवा स्ट्रीमिंग किंवा व्हिडिओज काहीतरी बघत असेल. तर असं बराच वेळ बसल्यामुळे बऱ्याच लोकांचं चालणं फिरणं कमी झालेलं आहे. त्याच्यामुळे त्यांचं वजन वाढतं. जसं वजन वाढतं मग त्याच्यामुळे त्यांना मधुमेहाचा त्रास होतो, ब्लड प्रेशरचा त्रास होतो. नंतर हे असं रेलून बसल्यामुळे त्या लोकांना पाठीचे त्रास सुरू होतात, सारखं फोनकडे बघून मानेचे त्रास सुरू होतात किंवा डोळ्यांवर स्ट्रेस होतो. तर असे सगळे अजून फिजिकल हेल्थ रिस्क जास्त होतात. तर तुमच्यासाठी हा प्रश्न आहे की विचार करा, तुमच्या मते डिजिटल वेलनेसची सर्वात महत्वाची गोष्ट कुठली आहे? आणि कोणाला उत्तर द्यायचं असेल तर नक्कीच उत्तर द्या की तुम्हाला काय वाटतंय, की असं वाटतंय की फोनवरचा वेळ कमी करायला पाहिजे किंवा थोडंसं ध्यान, मेडिटेशन करायला पाहिजे किंवा इतरांशी इन पर्सन मध्ये संवाद साधायला पाहिजे, नाही की फक्त आपण टेक्स्ट करतोय त्यांना. किंवा ऍक्च्युअल मध्ये बुक रीड करायला पाहिजे. फिजिकल बुक्स आर बेटर दॅन इलेक्ट्रॉनिक बुक्स. कारण त्याच्यामुळे स्क्रीन टाइम कमी होतो आणि डोळ्यावरचा ताणही कमी होतो. किंवा हा जसा मुलगा बाहेर चालायला गेलाय विदाऊट त्याचा फोन न घेता चालायला गेलाय, तर असं एक वॉकिंग, एक्सरसाइज आणि नेचरशी कनेक्ट होणं, तर हे असं करायला पाहिजे का? आणि ह्याच्या पुढे ही स्लाइड आहे डोपामाइन आणि डिटॉक्स. तर आपण फोन वापरायची आपल्याला एवढी जास्त सवय का लागायला लागलेली आहे? तर त्याचं कारण आहे हे डोपामाइन लूप. तर याच्यामध्ये काय होतं की आपण एखादा फोटो टाकला किंवा आपण एखादं पोस्ट टाकली आणि त्याच्यावर मग कोणाचे लाईक्स आले, तर आपण फोन उघडतो आणि मग ते लाईक्स बघितल्यावर आपल्याला छान वाटतं. छान वाटतं म्हणजे नेमकं काय होतं? तर आपल्या ब्रेनमध्ये डोपामाइन नावाचं एक हार्मोन तयार होतं आणि त्याच्यामुळे शरीरावर एक लाईट फिलिंग, एक चांगली फिलिंग येते. आणि मग त्याच्यामुळे आपल्याला असं वाटतं की ही गोष्ट आपण परत परत करू. त्याच्यामुळे ती एक डिझायर होते की परत आपण पोस्ट टाकू, परत लाईक्स मिळतील किंवा परत फोटो टाकू. आणि अशा प्रकारे आपण ह्या सायकलमध्ये अडकलो जातो. आणि मग त्याला आपण ऍडिक्ट होतो, म्हणजे आपल्याला जसं व्यसन होतं फोनचं किंवा सोशल मीडियाचं. तर मग ह्या डोपामाइन लूप मधून आपण कसं बाहेर यायचं, म्हणजे कसं त्याचं डिटॉक्स करायचं. आणि फोन आणि सोशल मीडियाचा फक्त एक साधन म्हणून चांगला उपयोग करायचा, पण त्याला आपल्याला राज्य करू द्यायचं नाही. आणि हे जर आपण डिटॉक्स करू शकलो तर त्याचे आपल्याला फायदेच होतात, की जसं मुलांच्या बाबतीत, तुमच्या बाबतीत तुमची एकाग्रता वाढू शकते, तुमचा कॉलेजमधला परफॉर्मन्स वाढेल किंवा अँझायटी, डिप्रेशन, लो मूड हे कमी होतील आणि चांगली झोप लागली तर त्याचे भरपूर चांगले फायदे होतील. प्रोडक्टिव्हिटी वाढेल.
आता ही पुढची स्लाइड तुम्हाला सांगेल की सोशल मीडियामध्ये तुम्ही आपण जे पोस्ट टाकतो किंवा इतरांचे जे फॉरवर्ड्स येतात, आपल्याला पोस्ट येतात, तर त्याच्यामुळे आपले ओपिनियन्स, आपले मत कसे तयार होतात, किंवा कसे आपल्यामध्ये बायस तयार होतो, आपले मत एका साईडला झुकतात जरा जास्त. तर हे लक्षात घ्या की हे सगळ्या सोशल मीडियावर त्यांचे एक अल्गोरिदम्स असतात आणि ते अल्गोरिदम काय करतात की ज्या पोस्टमध्ये जास्त इमोशन्स असतात, म्हणजे ज्याच्यामध्ये कुणीतरी रागाने काहीतरी लिहिलंय किंवा हेट्रेट आहे, दुसऱ्यांबद्दल खूप काहीतरी निगेटिव्ह गोष्टी आहेत, असे पोस्ट, अशा गोष्टी हा अल्गोरिदम वाढवतो, कारण ह्या निगेटिव्ह गोष्टी लवकर पसरतात आणि त्याच्यामुळे त्याला व्ह्यूज जास्त मिळतात आणि व्ह्यूज जास्त मिळाला तर ह्या सोशल मीडियाचा जास्त फायदा होतो, म्हणून त्यांचे अल्गोरिदम ह्या गोष्टींना जास्त वाढवतात. आणि त्याच गोष्टी, त्या निगेटिव्ह गोष्टी काय होतं, पुन्हा पुन्हा जर आपल्या कानावर त्या पडायला लागल्या व्हॉट्सअप मधून, जसं कोविडच्या काळात आपल्यावर खूप आपल्याला न्यूज यायच्या, फॉरवर्ड्स यायचे, तर त्याच गोष्टी आपल्या कानावर पडायला लागल्या की आपल्याला त्याच्यातच खरं आहे ते असं वाटायला लागतं. आणि दुसरं म्हणजे आपल्या आजूबाजूच्या लोकांनाही तसंच येतं आणि आपण एका इको चेंबर मध्ये असं अडकतो. म्हणजे हा जो इको चेंबर तुम्ही बघितला तर त्याच्यामध्ये काय होतं की बाकीचे आपल्यासारखी मतं असलेले लोक त्याच्यामध्ये असतात आणि मग आपल्याला असं वाटतं की ते आणि त्यांचं मत आणि आपलं मत हे सगळं सारखं आहे आणि हेच खरं. मग ह्या इको चेंबरच्या बाहेर उभी असलेली लोक तुम्हाला दिसत आहेत ना, तर ह्या लोकांचं मत आपल्याला बाहेरच्या लोकांचं मत चुकीचं वाटायला लागतं. म्हणजे जरीही बाहेरच्या याच्या लोकांमध्ये कुणी लोक खूप एक्सपर्ट असतील तरी पण त्यांचं आपल्याला चुकीचं वाटायला लागतं. आणि अजून एक पॉइंट म्हणजे की इन्फ्लुएन्सर जे लोक असतात, की म्हणजे मोठे मोठे जे पॉलिटिशियन्स आहेत किंवा सेलिब्रिटीज आहेत, हिरो हिरोईन आहेत, आता ह्यांनी जर काही गोष्टी म्हटल्या तर त्या लवकर पसरतात, कारण त्यांचा फॅन बेस मोठा असतो, त्यांची पॉप्युलॅरिटी मोठी असते. तर त्याच्यामुळे त्या गोष्टी लवकर पसरवतात, म्हणजे त्या गोष्टी ऍक्युरेट असतील असं नाहीये, पण तरीही त्या पसरतात. जसं की मी आता तुम्हाला एक उदाहरण सांगेन की कोविड पॅन्डेमिकच्या वेळेस काही पॉलिटिशियननी सांगितलेलं की ह्या व्हॅक्सिनचा साईड इफेक्ट होतो, किंवा काही हिरो हिरोईन आणि सेलिब्रिटीज पण त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होत्या, किंवा असेच जे व्हॅक्सिन रिलेटेड ज्या पोस्ट आहेत लोकांनी फेसबुकवर टाकलेल्या आणि माझे काही पेशंटनी त्याचे रेफरन्स पण दिलेले की ह्या पोस्टमध्ये असं लिहिले, असं साईड इफेक्ट झालाय, तर मला हे व्हॅक्सिन नको आहेत. तर कितीही एक्सपर्ट म्हणून मी किंवा दुसऱ्या डॉक्टरांनी सांगितलं तरी पण ह्या लोकांची ज्यांची मतं तयार झालेली आहेत त्यांना ते बदलणं खूप अवघड जातं. त्यांना त्यांच्या इको चेंबर मधून बाहेर येणं, त्यांचे जे पूर्वग्रह तयार झालेले आहेत ते सगळ्यातून बाहेर येणं खूप अवघड जातं. तर आपण हे पुढे बघू की लोकांचे पर्स्पेक्टिव्ह कसे तयार होतात. तर इंटरॅक्टिव्ह स्लाइड आहे, तर मला स्टुडंटला कोणाला उत्तर द्यायचे असतील तर नक्की द्या की ह्या बाजूला ह्या मुलाला काय दिसतंय याच्यामध्ये आणि ह्या मुलीला ह्याच्यामध्ये काय दिसतंय. आणि तसंच या फोटोमध्ये इथे तुम्हाला जो मीडिया दाखवतीये तर त्याच्यामध्ये तुम्हाला काय दिसतंय, तर ह्याच्याकडे बघा, ह्याच्यावर विचार करा आणि कोणाला उत्तर द्यायचं असेल तर नक्की द्या. ओके, शाळेतून कोणाला काही बोलायचं आहे का? का मी पुढची स्लाइड घेऊ? ओके, चालेल, मग मी पुढची स्लाइड घेते. ओके, तर ह्या पुढच्या स्लाइड मध्ये तुम्हाला दिसेल की हा जो मुलगा आहे तर याला हा रॅबिट दिसतोय, म्हणजे ससा दिसतोय. म्हणजे जर तुम्ही ह्या अँगलनी बघायला सुरू केलं तर हा ससासारखा दिसतोय, हा ससा आणि त्याचे कान. आणि ह्या मुलीला तो डक दिसतोय, बदक असल्यासारखा, की त्याची चोच आणि हा बदक दिसतोय. तर खरं पाहिलं तर हे दोघांचंही बरोबरच आहे, फक्त आपला अँगल, कुठल्या अँगलने आपण एखाद्या सिच्युएशन कडे बघतोय हे बदलतं, म्हणून आपला त्याचा पर्स्पेक्टिव्ह बदलतो.
आणि हा फोटो तुम्ही जर आधी बघितला असेल तर याच्यामध्ये तुम्हाला असं वाटेल की हा डावीकडचा माणूस उजवीकडच्या माणसाला चाकू घेऊन मारतोय आणि मीडिया आपल्याला असं दाखवते म्हणून आपल्याला तसंच दिसतंय. पण जर आपण पुढच्या स्लाइड मध्ये गेलो तर आपल्याला खरी परिस्थिती दिसते की खरं पाहिलं तर हा उजवीकडचा माणूस डाव्याकडच्या माणसाला मारतोय आणि त्याच्या मागे पळतोय. तर याच्यावरून आपल्याला असं लक्षात येतं की आपल्याला मीडिया किती लिमिटेड पर्स्पेक्टिव्ह दाखवते आणि आपल्याला त्या लिमिटेड गोष्टीच आपल्याला तेवढ्या कळतायत. जे काही आपल्याला मेसेजेस येत आहेत, फॉरवर्ड्स येत आहेत, तर आपण एक फॅक्ट चेक करून बघायला पाहिजे की नेमकं खरं काय आहे याच्या मागे. मग ह्या जो आपण फिल्टर बबलमध्ये अडकलोय, एको चेंबरमध्ये अडकलोय आणि आपले जे पूर्वग्रह होत आहेत, तर याच्यातून आपण बाहेर कसं पडू शकतो आणि आपले हे बायसेस कसे अवॉइड करू शकतो आपण. तर याच्यासाठी आपण ज्या लोकांची मतं आपल्यापेक्षा वेगळी आहेत, तर अशी मतं आपण त्यांचं विचारू शकतो. आणि ह्या फॅक्ट चेक आपण स्वतः करू शकतो. म्हणजे गुगलवर जाऊन आपल्याला एक ऑथेंटिक वेबसाईट मिळू शकतात. म्हणजे जसं आता व्हॅक्सिनचं उदाहरण तुम्हाला देईल. ज्या लस आहेत तर CDC आहे, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन आहे. तर ह्या वेबसाईटवर जाऊन आपण खरंच बघू शकतो की काय नेमके साईड इफेक्ट आहेत आणि किती थोड्या लोकांना झालेले आहेत. म्हणजे मिलियनमध्ये एका दुसऱ्या लोकांना तसा साईड इफेक्ट झालेला असेल, मग आपल्याला तो साईड इफेक्ट होण्याची शक्यता किती कमी आहे. आणि मग असं जर आपण तोलून पाहिलं तर आपल्याला नेमकं कळतं आणि ते आपल्याला ऍक्च्युअल फॅक्ट्स कळू शकतात आणि मग आपण एक इन्फॉर्म चांगला डिसिजन घेऊ शकतो. आणि दुसरं म्हणजे आपण एक ओपन माइंडनी जर दुसऱ्यांचं ऐकलं तर आपल्याला त्याच्यातून त्यांचं चांगलं ओपिनियन पण कळतं, त्यांचं मत आहे आणि आपल्यालाही त्याच्यातून काहीतरी नवीन शिकायलाच मिळतं, दुसऱ्यांचं वेगळं आणि अपोजिट मत असेल आपल्यापेक्षा तर. पुढे हा सर्व विद्यार्थी वर्गासाठी प्रश्न आहे की तुम्ही दररोज सोशल मीडियावर सरासरी किती वेळ घालवता. म्हणजे विचार करा, तुम्ही व्हॉट्सअपवर किंवा फेसबुकवर किंवा इंस्टाग्रामचे रील बघताय आणि ऍक्च्युली युट्यूबवर पण तुम्ही स्ट्रीमिंगचे जे व्हिडिओ बघताय, तर ह्या सगळ्यामध्ये तुमचे किती तास जात असतील रोज. म्हणजे तुमचे 2 तास जात आहेत रोज की 1.5 तास जातोय, 1 तास जातोय. तर मग जो आपण सोशल मीडियावर वेळ घालवतोय, तर त्याच्या बाबतीत काय आपण करायला पाहिजे आणि काय नाही करायला पाहिजे. तर डू बिल्ड युअर वर्क कॉन्टॅक्ट्स, म्हणजे जे चांगले सोशल मीडियाचा उपयोग होतो. सोशल मीडिया इज अ व्हेरी पॉवरफुल टूल आणि मी तुम्हाला नक्कीच म्हणेल की तुम्ही लिंक्डइनवर स्वतःचं एक प्रोफेशनल प्रोफाईल क्रिएट करा. त्याच्यामधून तुम्ही रिक्रुटरशी कॉन्टॅक्ट करू शकता. तुम्हाला जॉब मिळवायला त्याच्यातून फायदे होतील किंवा तुमच्या प्रोफेशनल कॉन्टॅक्ट त्याच्यामधून तयार होतील. ट्विटर पण चांगलं आहे की जसं मी स्वतः पण अमेरिकेमध्ये आमच्या डॉक्टरांसाठी काही बिल इंट्रोड्यूस झाले होते सेनेटमध्ये आणि हाऊसमध्ये. तर त्याच्या कॅम्पेनिंगसाठी मी ट्विटर आणि एक्सचा भरपूर यूज केलेला. फेसबुक पण हेल्पफुल आहे. फेसबुकवर बऱ्याच ऑर्गनायझेशनची चांगली इन्फॉर्मेशन असते जी तुम्हाला ऍक्सेस करता येते. आणि व्हॉट्सअप तर व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीज आहे, त्याच्यामधूनही तुम्हाला चांगल्या गोष्टी भरपूर मिळतात. तर मग पण तेच करताना डोंट फॉरगेट युअर प्रोफेशनलिझम. आणि महत्वाचं म्हणजे जर तुम्हाला काही स्ट्रेंजरनी फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली असेल तर तुम्ही विचार करा की तुम्हाला कुठल्या नवीन स्ट्रेंजरला तुमच्या प्रोफाईलचा ऍक्सेस द्यायचा आहे का. आणि आय वुड सजेस्ट की अवॉइड स्ट्रेंजर्स आणि चेक त्यांची आयडेंटिटी की तुमच्या प्रोफाईलला ऍक्सेस द्यायच्या आधी त्यांची आयडेंटिटी चेक करा. नंतर की डू पोस्ट युअर सेल्फ इन द पॉझिटिव्ह लाईट. तुम्ही स्वतः काही चांगले कामं केले असतील ज्याच्यामुळे इतरांना समाजाला काही फायदा झाला असेल तर तो तुम्ही पोस्ट केला तर इतरांनाही त्याच्यामधून प्रोत्साहन मिळेल. तर तशा गोष्टी तुम्ही पोस्ट करू शकता. की उदाहरणार्थ हे जे मी माझ्या फेसबुक अकाउंटवर पोस्ट केलेलं 2 वर्षापूर्वी, मी रेग्युलरली ब्लड डोनेट करते. तर 2 वर्षापूर्वी 1 गॅलन म्हणजे साधारण 8 ते 9 वेळा मी ब्लड डोनेशन केलं असणार आहे तोपर्यंत.
तर त्याच्यामुळे मला ब्लड बँकनी हे कार्ड पाठवलेलं, छान थँक्यूचं कार्ड पाठवलं होतं, तर ते मी पोस्ट केलेलं. आतापर्यंत तर त्याच्याही पेक्षा म्हणजे अजून 2 वर्षात 14-15 वेळा ब्लड डोनेशन केलं असेल. तर अजून एक गोष्ट लक्षात घ्या, की याच्यामध्ये सुद्धा मी माझा ऍड्रेस इथे व्हाईट आउट केलेला आहे. कारण माझा ऍड्रेस आणि हे सगळं सोशल मीडियावर किंवा पब्लिक सार्वजनिक ठिकाणी टाकण्याची काहीच गरज नाहीये ना. तर त्याच्यामुळे तो माझा ऍड्रेस व्हाईट आउट करून काढून मी हे कार्ड Facebookवर टाकलेलं. त्याचबरोबर ही खालची युवान संस्था ही आपल्या नगरमध्येच आहे. युवान ऑर्गनायझेशन हे सगळ्या ऑर्फनेज अनाथ मुलांच्या शिक्षणासाठी त्यांना भरपूर हेल्प करते. तर यावर्षी जेव्हा मी इंडियात आले होते, तर तेव्हा आम्ही माझ्या मुलाचा वाढदिवस तिथे सेलिब्रेट केलेला. तर इट वॉज गुड. आणि असे फोटो तुम्ही टाकू शकता Facebookवर किंवा बाकीच्या तुमच्या सोशल मीडियाच्या अकाउंटवर. पण कुठले डोंट पोस्ट फोटोज यू डोंट वॉन्ट अदर्स टू सी, म्हणजे असे फोटो की जे तुम्हाला अनोळखी लोकांनी पाहू नये असे वाटतात. कारण हे लक्षात घ्या की इंटरनेट नेव्हर फॉरगेट्स. व्हॉट एव्हर इज ऑन इंटरनेट इट्स पब्लिक अँड इट्स परमनंट. तर जे काही फोटो तुम्ही टाकाल Facebookवर, तर ते बहुधा सार्वजनिक होणार आहेत, कुणीही ते बघू शकतं आणि मोस्टली ते परमनंट तिथे राहणार आहेत. त्याचे लिंक्स स्ट्रेस आउट होऊ शकतात. तर त्याच्यामुळे जे तुमचे सेन्सिटिव्ह फोटोज आहेत असे फोटो तुम्ही Facebookवर टाकू नका किंवा तसं बाकीच्या सोशल मीडियाच्या अकाउंटवर. आणि दुसरं म्हणजे तुमचे सेन्सिटिव्ह फोटो जरी तुम्ही कमिटेड रिलेशनशिपमध्ये असाल तरी सुद्धा गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड आपले फोटो सेन्सिटिव्ह फोटो एकमेकांना सोशल मीडियावर पाठवू नका. बिकॉज सोशल मीडिया ते एन्क्रिप्टेड पण नसेल ते लिखू शकतात किंवा जरी तुमचं ब्रेकअप झालं तुमच्या गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड बरोबर तरी ते त्या फोटोचा चुकीचा वापर होऊ शकतो. आणि माझ्याकडे असे काही पेशंट आहेत आणि असे आम्हाला पुष्कळ पेशंटचे एक्झाम्पल्स पण असे माहिती आहेत की ज्यांचे फोटोज वरून त्यांना ब्लॅकमेल केले गेले आणि मग त्याच्यातून त्यांना डिप्रेशन आणि बाकीचे अजून आजार खूप झालेले आहेत. तर त्याच्यामुळे जे असे सेन्सिटिव्ह फोटोज आहेत ते तुम्ही सोशल मीडियावर शेअर करू नका. पुढे बी ऑनेस्ट, डोंट लाय. जे काही खरं आहे तेच सोशल मीडियावर तुम्ही टाका. कारण जेही काही तुम्ही तिथे खोटं टाकाल ते पुढे एम्प्लॉय शोधून काढू शकतो. किंवा जसं आता अमेरिकेच्या व्हिसासाठी जेव्हा आम्ही ऍप्लिकेशन करतो तर अमेरिकेच्या व्हिसाच्या ऍप्लिकेशनमध्ये आम्हाला सगळे सोशल मीडियाचे हँडल्स आणि ते तिथे टाकावे लागतात आम्हाला. फेसबुकमध्ये काय, ट्विटरमध्ये काय, मग ते आमच्या सगळ्या अकाउंट मधून जातात की तिथे कुठल्या काही रॉंग पोस्ट काही केलेल्या आहेत का. तर त्याच्यासाठी बी ऑनेस्ट. आणि हे जो थिंक नेमोनिक आहे याचा तुम्हाला उपयोग होईल की फॉर द राईट स्पीच ऍज वेल एज तुम्ही जे पोस्ट करणार आहात टू हेल्प विथ द राईट पोस्ट. तर टी स्टँड्स फॉर ट्रू. जे काही खरं आहे तेच टाका तिथे. आणि मी आज कधी कधी बघते की इंडियामध्ये व्हॉट्सअपच्या स्टेटसवर टाकण्यासाठी लोक काय काय गोष्टींचा दिखावा करतात किंवा काही काही स्टंट करतात. तर इट्स नॉट सेफ आणि लॉंग टर्म मध्ये चांगलं पण नाहीये. म्हणजे कधी कधी असं आहे ना की खोटं बोलणं सुरुवातीला सोपं वाटतं पण ते खोटं लपवून ठेवण्यासाठी आपल्याला परत खोटं बोलावं लागतं, परत खोटं बोलत राहावं लागतं आणि मग ते अवघड होत जातं. पण खरं बोलणं सुरुवातीला अवघड वाटतं आपल्याला, कदाचित त्रासही होतो सुरुवातीला खरं बोलताना, पण दुसऱ्यांदा जे आपण खरं बोललोय तर ते दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा नंतर खरं बोलत राहणं सोपं आहे आणि त्याच्यामुळे लॉंग टर्म मध्ये त्याचा आपल्याला फायदा होतो. तर त्याच्यामुळे प्रामाणिक राहा. जे काही खरं आहे तेवढंच सोशल मीडियावर टाका. पुढचा मुद्दा एच म्हणजे इज इट हेल्पफुल आणि आय म्हणजे इज इट इन्स्पायरिंग. तर तुम्ही जे करताय ते तुम्हाला आणि इतरांना मदत होणार आहे का त्याची, आणि इतर जण त्याच्यामधून काही प्रोत्साहन घेणार असतील तर तशा गोष्टी तुम्ही टाका. एन स्टँड्स फॉर नेसेसरी.
म्हणजे ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत का? म्हणजे जसं व्हॉट्सअपवर आपल्याला पुष्कळ फॉरवर्ड्स येत राहतात आणि त्याच्यात खूप माहिती असते. तर तुम्ही एकदा फॅक्ट चेक करा की खरंच ही माहिती खरी आहे का? आणि पुढे तुम्हाला ती खरंच फॉरवर्ड करायची गरज आहे का? कारण ती जर माहिती नेसेसरी नसेलच, महत्वाची नसेलच, तर तुमचंही वेळ वाचेल आणि तुम्ही ज्या 10 लोकांना त्या गोष्टी फॉरवर्ड करणार आहात, त्यांचा पण वेळ वाचेल. आणि लास्ट बट नॉट लिस्ट, के स्टँड्स फॉर काइंड. आणि आय ऑलवेज से की चूज टू बी काइंड ओव्हर बीइंग राईट. म्हणजे तुमचे काही स्वतःचे मुद्दे असतील, काही मत असेल, दुसऱ्याचं काहीतरी वेगळं मत असेल फेसबुकवर, व्हॉट्सअपवर, तर स्वतःचं मत पुन्हा पुन्हा सांगून दुसऱ्याचं मत खोडून टाकायची गरज नाहीये. जर तुम्ही इफ यू प्रेफर टू बी काइंड आणि स्वतःचं मत स्वतःच आहे, दुसऱ्याचं जसं आहे तसं आहे, तर इफ यू आर काइंड दॅट विल हेल्प टू बिल्ड अ लॉंग टर्म रिलेशनशिप. सो इट विल बी हेल्पफुल. जसं ह्या फोटोमध्ये तुम्हाला दिसतंय, आता हा खाली ठेवलेला नंबर आहे. जर ह्या मुलीच्या जागेवर आपण उभं राहून तो नंबर बघितला तर तो आपल्याला 6 दिसतोय, म्हणजे ही मुलगी बरोबर वाटते आपल्याला तिच्या जागेने. जर या मुलाच्या जागेवर आपण उभं राहून बघितलं तर तो नंबर आपल्याला 9 दिसतोय आणि तोही बरोबर आहे. पण त्या दोघांना असं वाटतंय की फक्त आपलंच बरोबर आहे आणि दुसऱ्याचं चुकीचं आहे. आणि आयुष्यात पण अशा खूप घटना असतात, अशा खूप गोष्टी असतात की ज्याच्यामध्ये दुसऱ्याचं मत आपल्यापेक्षा एकदम वेगळं असतं आणि कदाचित ते दोघेही बरोबर असू शकतात. आणि आपणच ह्या सिच्युएशन मधून म्हणजे ह्या दोघांपासून थोडंसं असं डिस्टन्स वरून पाहिलं तर आपल्याला त्या दोघांचंही बरोबरच दिसतंय. तर मग त्याच्यामुळे डू रिस्पेक्ट अदर्स आणि डू रिस्पेक्ट अदर पीपल्स ओपिनियन. आणि डोंट अँटॅगोनाइज अदर्स, म्हणजे इतरांची मतं खोडून काढू नका तुम्ही, म्हणजे फेसबुक, व्हॉट्सअपवर एकदम त्यांना अँटॅगोनाइज करू नका. इतरांना चिडवू नका, त्यांना टार्गेट करू नका. आणि जेव्हा तुम्ही इमोशनल असाल, म्हणजे जेव्हा तुम्ही कुठल्याही गोष्टीवर रागावलेले असाल किंवा चिडलेले असाल, डिप्रेस्ड असाल, तर असे जेव्हा तुम्ही इमोशनल असाल तर तेव्हा ते पोस्ट तुम्ही करूच नका कुठल्याही सोशल मीडियावर. वेळ घ्या, जेव्हा तुम्ही शांत व्हाल तेव्हा शांततेत तुम्ही पोस्ट करू शकता. तर पुढे मी हा सगळ्यांसाठीच प्रश्न आहे हा. तर तुम्ही हा जो QR कोड आहे, हा QR कोड तुमच्या फोनच्या कॅमेरामधून स्कॅन करा आणि तुम्हाला मग हे पर्याय ओपन होतील की ज्याच्यामध्ये तुम्हाला उत्तर देता येईल. तर प्रश्न आहे की व्हॉट डू यू थिंक इज द मोस्ट इम्पॉर्टंट गाईडलाईन फॉर सोशल मीडिया यूज. म्हणजे खाली दिलेल्या पर्यायांपैकी काय सगळ्यात महत्वाचं आहे असं तुम्हाला वाटतं, आणि तुम्ही एकापेक्षा जास्त याची उत्तरं देऊ शकता. म्हणजे की तुम्हाला असं वाटतं की आपली जी स्वतःची माहिती आहे ती सोशल मीडियावर टाकायला नाही पाहिजे. दुसरा पर्याय आहे की जी इतरांची आपल्यापेक्षा वेगळी मतं आहेत त्याला पण तुम्ही महत्व द्यायला पाहिजे. तिसरा पर्याय आहे की प्रोफेशनलिझम मेंटेन करायला पाहिजे. आणि चौथा आहे की बी माइंडफुल ऑफ स्क्रीन टाइम. आणि पाचवा आहे ऑल ऑफ दी अबोव. तर तुम्ही एकापेक्षा जास्त पर्याय पण निवडू शकता. जेही काही तुम्हाला महत्वाचं वाटतंय तुमच्या स्वतःसाठी तेही तुम्ही याच्यामध्ये निवडू शकता. जसं की आता अव्हॉइड शेअरिंग पर्सनल इन्फो कोणी सांगितलंय, म्हणजे जसं मी स्वतःचा माझा ऍड्रेस तिथे लपवला होता, व्हाईट आउट केला होता, जे तुम्हाला दिसतंय तसं महत्वाचं. नंतर बी माइंडफुल की तुम्ही किती वेळ, म्हणजे जसं मी पूर्वी म्हटलं की तुम्ही 2 तास वापरताय की 3 तास वापरताय की किती वेळ स्क्रीन टाइम वापरताय. प्रोफेशनलिझम, तुम्ही स्वतः प्रोफेशनल राहताय का आणि इतरांच्या मतांना पण तुम्ही महत्व देताय का. तर आता मला इथे दिसतंय की स्टुडंट पार्टिसिपेट करतायत, तर दॅट्स व्हेरी गुड. आणि नंबर्स पण चेंज होत आहेत, तुम्हालाही दिसत असेल इथे. तर असं वाटतंय की किती साधारण 20% लोकांनी म्हटलंय की स्वतःची माहिती इंटरनेटवर टाकणार नाहीत. इट्स व्हेरी गुड. पर्सनल माहिती. किंवा काहींनी म्हटलंय की इतरांच्या मतांना ते महत्व देतील. दॅट्स व्हेरी गुड टू. प्रोफेशनलिझमला आणि बिंग माइंडफुल ऑफ स्क्रीन टाइमला पण साधारण 10-11% लोकांनी पर्याय दिलेला आहे.
आणि 90%च्या आसपास लोकांनी ऑल ऑफ द अबोव सांगितलंय, विच इज व्हेरी गुड टू, कारण ह्या सगळ्याच गोष्टी महत्वाच्या आहेत, ह्या सगळ्याच गोष्टींचा बॅलन्स ठेवणं महत्वाचं आहे. सो आय एम हॅपी की तुम्ही हे सगळ्यांनी पार्टिसिपेट केले ह्याच्यात. ओके, मग पुढे जाऊया का? ओके, पुढे हा पण तुमच्यासाठी प्रश्न आहे की तुम्ही सुट्टीवर असताना, म्हणजे लेट्स से तुम्ही कुठे फिरायला गेलेला आहात, साऊथ मध्ये केरळामध्ये फिरायला गेलात, किंवा गोव्याला फिरायला गेलात, किंवा दिल्लीला फिरायला गेलात, असं कुठे तुम्ही जेव्हा फिरायला जाता तेव्हा तुम्ही ते चेक इन करता का की मी इथे आहे, असं लगेच तुम्ही फेसबुकवर पोस्ट टाकता का? की तुम्ही सुट्टीवरून परत आल्यावर टाकता की मी इथे गेले होते आणि मग असे माझे फोटोज आहेत, आणि या दोन्हीपैकी कुठला पर्याय तुम्ही निवडता आणि दुसरा पर्याय तुम्ही का निवडत नाही, याच्यावर तुम्ही विचार करा. म्हणजे आता हा मुलगा इथे फोटोमध्ये दिसतोय तुम्हाला, तो आता इथे कुठे समुद्र किनारी फिरायला गेलाय आणि लगेच त्यांनी त्याचं स्वतःचं लाईव्ह लोकेशन शेअर केलेलं आहे आणि त्याच्या फेसबुक प्रोफाईलवर असेल. आणि इथे हा मुलगा घरी आलाय आणि मग निवांतपणे तो त्याचे जे काही फोटोज आहेत हे सगळं त्यांनी नंतर हे सगळं शेअर केलेलं आहे. तर तुम्ही विचार करा की तुम्ही काय करता. आणि इथे तुम्हाला जो फोटो दिसत असेल, तर इथे आपण काय म्हणतोय की जर तुम्ही हे आपलं स्वतःचं लाईव्ह लोकेशन शेअर केलं तर सोशल म्हणजे लोकांना कळू शकतं, आणि सोशल इंजिनिअरिंग प्रकार एक असतो, जे हॅकर्स आहेत, हे तुम्ही जे काही पोस्ट करताय की मी आता ह्या वेळेला इथे आहे, ह्या वेळेला शाळेत आहे, या वेळेला इकडे कुठे दुसरीकडे आहे, तर हे सगळे ते पॉइंट्स कनेक्ट करून ते तुमचं एक मॅपिंग करू शकतं की तुम्ही ह्या वेळेला घरातून निघता, ह्या वेळेला तुम्ही समजा कॉलेजला जाता, ह्या वेळेला तुम्ही जेवायला जाता, ह्या वेळेला तुम्ही अजून कुठे डिनरला जाता, आणि मग तुम्ही त्याच्यानुसार तुमच्या प्रोफाईलनुसार त्या गोष्टी करतात ते तयार. आणि मग जर तुम्ही या पर्टिक्युलर वेळेत घरी नसाल तर तुमच्या घरात चोरी होऊ शकते. दुसरं की या फोटोमध्ये जसं दिसतंय की हा व्यक्ती घरात नाहीये आणि हा जो चोर आहे त्यांनी ती माहिती काढलेली आहे आणि त्यांनी जाऊन त्याच्या घराच्या बाहेरचं त्याचं जे काही पार्सल पॅकेट आलंय ते चोरून घेऊन गेलाय. आणि अशा घटना अमेरिकेत पण होतात आमच्या जवळपासच्या लोकांचे, की त्यांना त्यांचे पार्सलच सापडत नाहीत कारण ते कुणीतरी दुसऱ्यांनी चोरून घेऊन गेलेले असतात. तर म्हणून आपण आपली माहिती ह्या सगळ्या सोशल मीडियावर टाकायच्या आधी विचार करा की ही माहिती आपल्याला जगाला आता सांगायची गरज आहे का? तर स्वतःची जास्त माहिती तशी शेअर करू नका. आणि त्याचबरोबर लक्षात ठेवा की डू प्रोटेक्ट युअर इन्फॉर्मेशन. तुमचे प्रोफाईल सुरक्षित ठेवा. म्हणजे जसं काही हा तुमचा पासवर्ड आहे, तर पासवर्ड साधारण 12 लेटर्स पेक्षा जास्त असला तर चांगला आहे. त्याच्यामध्ये कॅपिटल लेटर, स्मॉल लेटर, एखादं स्पेशल कॅरेक्टर असेल, नंबर्स असतील, तर दॅट्स इव्हन बेटर. म्हणजे जे हॅकर्स लोक आहेत त्यांना एवढे वेगवेगळ्या कॉम्बिनेशनचे पासवर्ड फिगर आउट करण्याला जास्त वेळ लागतो. कदाचित तुमचे अकाउंट जास्त वेळ प्रोटेक्टेड राहतील. दुसरं म्हणजे टू फॅक्टर ऑथेंटिकेशन. म्हणजे जर तुमचे हे जे प्रोफाईल तुम्ही एखाद्या पब्लिक कम्प्युटरमध्ये जाऊन किंवा एखाद्या नवीन ब्राउझरमध्ये जाऊन तुम्ही जर लॉग इन करत असाल तर तुम्हाला सेकंड फॅक्टर लागतो त्याला लॉग इन करायला, की तो म्हणजे तुमच्या फोनमध्ये तुम्हाला वन टाइम पासवर्डची गरज लागेल. तर मग त्याच्यामुळे पण तुमचे अकाउंट जास्त वेळ प्रोटेक्टेड राहते. आणि जेही तुमचे काही अकाउंट्स आहेत, फेसबुक, व्हॉट्सॲप, त्या सगळ्याच्या ज्या प्रायव्हसी सेटिंग्स आहेत, नोटिफिकेशन सेटिंग्स आहेत तुमच्या, त्या तुम्ही फ्रिक्वेंटली चेक करत राहा. म्हणजे त्याच्यामध्ये जर काही ब्रीच कुठे इन्फॉर्मेशनची होत असेल तर ते तुम्हाला लवकर नोटिफाय करतील आणि तुमचे अकाउंट्स जास्त वेळ सुरक्षित राहतील. आणि हा एक महत्वाचा रूल आहे 20-20-20. आपल्या डोळ्यांवरचा ताण कमी करण्यासाठी. तर प्रत्येक 20 मिनिटांनी तुम्ही स्क्रीन पासून एक ब्रेक घ्या आणि कुठली तरी दूरच्या गोष्टी, म्हणजे 20 फीट पेक्षा दूर असलेल्या एखाद्या गोष्टीकडे तुम्ही 20 सेकंद बघा.
तर त्याच्यामुळे काय होणार आहे की तुम्हाला, आपण जे स्क्रीनकडे नेहमी बघतो तर आपल्या डोळ्यांमध्ये असे मसल्स असतात छोटे छोटे की जे आपल्याला जवळच्या गोष्टींवर फोकस करायला मदत करतात. तर ते आपण खूप वेळ ते बघितल्यामुळे तेच मसल आपले स्ट्रॉंग होतात, जवळचे बघण्याचे मसल. आणि जे दूरचे बघण्याचे मसल्स आहेत ते आपले वीक राहतात. मग त्याच्यामुळे आपल्याला दूरचा चष्मा लागतो, बऱ्याच लोकांना दूरचा चष्मा लागतो. आणि यंग लोकांना दूरचे चष्मे लागायला लागलेत. म्हणजे जसं तुम्ही बघाल आता लहान मुलं इतकं टॅबलेट आणि फोन वापरतात की बऱ्याच लहान मुलांना आपण आता चष्मे बघतो मोठे मोठे. तर त्याच्यामुळेच आहे, कारण त्यांचे दूरचे डोळ्याचे मसल वीक झालेले आहेत. तर ही जर ऍक्टिव्हिटी तुम्ही कराल तर एकतर तुमच्या डोळ्यावरचा ताण पण कमी होईल आणि तुमच्या ब्रेनला पण ह्या स्क्रीन पासून जरासं रिलॅक्सेशन, जरासा ब्रेक मिळेल. आणि जेव्हा तुम्ही 20 सेकंदांनी पुन्हा परत याल तर तुमची प्रोडक्टिव्हिटी थोडी वाढलेली असेल, तुमची एकाग्रता थोडी जास्त वाढलेली असेल. तर डिजिटल आरोग्यामध्ये पुढची ही महत्वाची स्लाइड आहे याच्यामध्ये की तुम्ही कुठल्या ऍक्शनेबल पर्सनल स्ट्रॅटेजी वापरू शकता. तर सेट युअर डेली स्क्रीन टाइम लिमिट्स, की टोटल तुमचा जो एंटरटेनमेंटचा स्क्रीन टाइम आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही व्हिडिओज बघताय किंवा तुम्ही इन्स्टावर रील्स बघताय, फेसबुक बघताय, व्हॉट्सअप बघताय, हा सगळा तुम्ही 2 तास आणि त्याच्यापेक्षा कमी ठेवा. मग हा ठेवण्यासाठी तुम्ही तो स्क्रीन टाइम ट्रॅक करायला सुरू करा. तुमच्याकडे जर अँड्रॉइड फोन असेल माझ्यासारखा तर डिजिटल वेलबिंग नावाचे ऍप ऑलरेडी बिल्ट इन आहे अँड्रॉइड मध्ये. तर तो तुम्हाला, मलाही दाखवतो की व्हॉट्सअपवर किती वेळ मी घालवतेय, फेसबुकवर किती वेळ जातोय. इन्स्टा तर मी ऍपच डाउनलोड केलं नाही, कारण माझ्या नर्सेस ते किती वेळ रील मध्ये वेळ घालवतात ते बघून मला त्याला ऍडिक्टच व्हायचं नाहीये, तर इन्स्टा मी डाउनलोडच केलं नाही. तर मग ह्या आणि आयफोनवर पण अशाच प्रकारचे सेटिंग मिळतील तुम्हाला स्क्रीन टाइम मॉनिटर करायला. किंवा तुमचं जर फॅमिली अकाउंट असेल आणि इट्स बेटर की इफ यू हॅव अ पार्टनर, इफ यू हॅव फॅमिली मेंबर, दे कॅन ऑल्सो मॉनिटर युअर स्क्रीन टाइम. किंवा पेरेंट्स, आम्ही किड्सचे स्क्रीन टाइम मॉनिटर करतो आणि सर्टन पिरियड असेल, म्हणजे खरं पाहिलं तर यंग किड्स आणि ऍडोलसंट यांना तर आम्ही फक्त म्हणतो 1 तास आणि 1 तासापेक्षा कमी स्क्रीन टाइम द्या. तर त्याच्यापेक्षा जास्त झाला तर त्यांचं ते इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस लॉक होतं, की जसं माझ्या मुलाचं टॅबलेट आहे त्याला त्याच्यावर 31 मिनिटं देतो आम्ही. आणि त्याच्या टीव्हीवर पण अमेझॉन टीव्ही थ्रू आमचं त्याचं प्रोफाईल आहे, तर त्याच्यावर पण त्याला 30 मिनिटं मिळतात. आणि ह्याच्यापेक्षा जास्त तो वापरायला गेला तर त्याचे ते दोन्ही अकाउंट लॉक होतात. तर त्याचा व्हिडिओ मध्येच थांबतो तो आणि आता त्याला सवय झालेली आहे की आता टाइम इज अप, व्हिडिओ थांबलेला आहे. सो दॅट विल हेल्प यू की तुमचं स्क्रीन टाइम तुम्हाला लिमिट करायला. आणि मग इतर वेळा तुम्ही बाकीच्या ऍक्टिव्हिटीज करू शकता बॅलन्स ठेवायला. पुढे मग स्केड्यूल रेग्युलर डिजिटल डिटॉक्स. मग त्याच्यामध्ये तुम्हाला युजफुल ऍप्स आहेत, जसं फ्रीडम नावाचे ऍप आहे. ते काय करेल की तुम्हाला जेव्हा तुमचा फोकस टाइम आहे, तुम्हाला अभ्यास करायचा आहे, तर त्याच्यामध्ये तो तुम्हाला बाकीचे जे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील ते ब्लॉक करू शकतो. नंतर प्रॅक्टिस माइंडफुलनेस अवे फ्रॉम स्क्रीन्स, मग ज्याच्यामध्ये मेडिटेशन, माइंडफुलचे ऍप्स आहे, हेडस्पेस ऍप आहे. पूर्वी मी आर्ट ऑफ लिव्हिंग करायचे तर त्यांचं सत्व नावाचं ऍप चांगलं होतं. आता मी आणि माझा हसबंड दरवर्षी आम्ही विपश्यनेच्या 10 दिवसाच्या शिबिराला जातो. तर दॅट्स अ व्हेरी गुड डिजिटल डिटॉक्स, कारण 10 दिवस आमच्याकडे फोन नसतो, लॅपटॉप नाही, ईमेल नाही, कोणालाच कॉन्टॅक्ट नाही. सध्या पण 10 दिवस माझा नवरा विपश्यनेच्या शिबिरला गेलेला आहे, तर फक्त मी आणि माझा मुलगाचे घरी. तर इट्स अ गुड ब्रेक फ्रॉम ऑल द इलेक्ट्रॉनिक्स. आपल्याला स्वतःवर फोकस करता येतं आणि इट हेल्प्स टू इम्प्रूव्ह अवर सेल्फ इन द लॉंग टर्म. सो अशा काही तुम्हाला ऍक्टिव्हिटी करायला जमतील तर आय वुड हायली सजेस्ट की आताच यंग वयापासूनच तुम्ही चांगल्या सवयी स्वतः लावून घ्या. पुढची ऍक्शनेबल स्ट्रॅटेजी आहे की डू नॉट डिस्टर्ब मोड ड्युरिंग फोकस्ड आवर. तर मी पण ह्या मोडचं डू नॉट डिस्टर्बचं यूज करते. म्हणजे जेव्हा मी माझं डेली मेडिटेशन करते सकाळी संध्याकाळी, तर तेव्हा बऱ्याच वेळा मी डू नॉट डिस्टर्ब ऑन करते. मग नोटिफिकेशनचा आवाज येत नाही, कारण नोटिफिकेशनचा आवाज आला की असं वाटतंच की फोन उघडावा, फोनकडे जावं. दुसरं, तुम्हाला हे फॉरेस्ट नावाच्या ऍपचा पण उपयोग होईल. तर फॉरेस्ट नावाच्या ऍपमध्ये तो काय करतो, एक 25 मिनिटाचा एक टायमर असतो, ज्याच्यामध्ये तुम्ही तो टायमर ऑन करायचा आणि तुम्ही तुमच्या अभ्यासावर,
तुमचं जे काही महत्वाचं मीटिंग आहे त्याच्यावर फोकस करायचं. पण जर का समजा 25 मिनिटामध्ये तुम्ही छान तुमचा फोकस राहू दिला, तर त्या फॉरेस्टमध्ये म्हणजे एक व्हर्च्युअल ट्री असते की ज्याला पानं फुलं येतील छान 25 मिनिटामध्ये. आणि जर का तुम्ही डिस्ट्रॅक्ट झाला, फोनमध्ये गेला, सोशल मीडिया वगैरे वापरलं, तर ते पानं असे गळून पडतात हळूहळू. जर तुम्ही खूपच जास्त सोशल मीडिया वापरलं, तर ते व्हर्च्युअल झाड मरून पण जाऊ शकतं. म्हणजे अशा प्रकारे फॉरेस्ट नावाचं जे ऍप आहे ते तुम्हाला एक पॉझिटिव्ह फीडबॅक पण देतं की तुम्ही फोकस्ड असाल तर त्या झाडाची पानं भरपूर वाढतात, आणि एक निगेटिव्ह फीडबॅक पण देतं, म्हणजे जर तुम्ही फोकस नसाल, डिस्ट्रॅक्टेड असाल तर ते पानं गळून पडतात. तर त्याचाही तुम्हाला उपयोग होऊ शकतो. आणि नंतर क्रिएट अ टेक फ्री झोन इन युअर होम. म्हणजे सगळ्यात महत्वाचं, जेव्हा आपल्याला एकमेकांशी इन पर्सन संवाद आपले कमी झाले, जे आपल्याला वाढवायचे आहेत, तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमचं जे डायनिंग टेबल आहे जेवणाच्या वेळेला, तर तिथे तुम्ही फोन वापरू नका. एकमेकांशी त्याच्याविषयी चांगला संवाद साधा. नंतर हे फिजिकल जर्नल्स, प्लॅनर्सचा तुम्हाला उपयोग होऊ शकतो. म्हणजे मी स्वतःच एक्झाम्पल सांगते की आत्ताच 2-3 दिवसापूर्वी मी फोन उचलला, कारण मला माझ्या नर्सला मेसेज पाठवायचा होता की ह्या पेशंटच्या अशा लॅब मी ऑर्डर करते आणि त्या ह्या वेळेला करायच्या. आणि मी फोन उचलला आणि मला असं वाटतं तेव्हा व्हॉट्सअपचं नोटिफिकेशन काहीतरी आलं असणार आहे. नंतर मग बँकेचे किंवा माझे टॅक्स कन्सल्टंटचे कोणाचे तरी मेसेजेस असे आले असतील, ईमेल. तर मी ते बघत बसले आणि त्याला रिस्पॉन्ड करत बसले. आणि ते सगळं ईमेल आणि हे बाकीचं झालं आणि फोन ठेवून दिला मी. आणि बऱ्याच वेळेला माझ्या लक्षात आलं की अरे, मला तर नर्सला हे सांगायचं होतं की ह्या वेळेला तिला अशा लॅब्स करायच्या पेशंटच्या. तर मग मला लक्षात आलं, अरे मी किती डिस्ट्रॅक्ट झाले बाकीच्या नोटिफिकेशनमुळे. मग परत मी फोन उचलला, परत मग नर्सला आता म्हटलं आता फोकस एकदम महत्वाचा कामाचा मेसेज करायचा आहे मला नर्सला की हे लॅब करायचे. तर असं माझं नाही, बऱ्याच लोकांचं होतं आणि बऱ्याच वेळा होतं हे आपलं, की आपला वेळ जातो नोटिफिकेशनमुळे. तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे मग त्याच्यामुळे फिजिकल प्लॅनर्स येतात. मग मी काही जे महत्वाची छोटे-छोटे कामं असतील, तर ते एका कागदावर आधी लिहून काढते. 3-4 कामं एकत्र झाली, की मग फोनमध्ये जाऊन ते फोकस प्रकारे ते कामं करायचा प्रयत्न करते मी. म्हणजे मग ते बाकीची जी डिस्ट्रॅक्शन येतात WhatsAppचे, ईमेलचे काही जे असतील, त्याच्यामुळे तुम्ही मग डिस्ट्रॅक्ट होत नाही तुमच्या महत्वाच्या कामापासून. सो दॅट्स हाऊ द फिजिकल जर्नल्स माइट हेल्प यू. तर परत एकदा इंटरॅक्टिव्ह प्रश्न आहे सर्व विद्यार्थ्यांसाठी. तुम्ही हा QR कोड तुमच्या फोनच्या कॅमेरामधून स्कॅन करा आणि मग उत्तर द्या. ओके. तर प्रश्न आहे की प्लीज रँक ऑल दीज पोटेन्शियल सोल्युशन्स फॉर बेटर सोशल मीडिया यूज. आणि तुम्ही एकापेक्षा जास्त उत्तरं पण ह्याच्यामध्ये सिलेक्ट करू शकता. जे जे काही तुम्हाला महत्वाचं आहे ते तुम्ही सिलेक्ट करा. पहिला तुमचा पर्याय आहे की सेटिंग स्क्रीन टाइम लेस दॅन 2 hours, स्पेशली द एंटरटेनमेंट जे तुम्ही स्वतःच्या मनोरंजनासाठी वापरताय, तो तुम्ही 2 तासापेक्षा कमी ठेवा. नंतर रेग्युलर ब्रेक्स फ्रॉम सोशल मीडिया, आपला 20-20-20 चा रूल लक्षात ठेवा. नंतर एंगेजिंग इन ऑफलाईन ऍक्टिव्हिटीज, की फोन घरी ठेवून तुम्ही बाहेर चालायला जाताय, तुम्ही ऍक्च्युअल फिजिकल बुक, हार्ड कॉपी बुक रीड करताय, किंवा तुम्ही एक्सरसाइज करताय, किंवा तुम्ही मेडिटेशन ध्यान हे करताय. आणि नंतर आहे की सिक्युरिटी आणि प्रायव्हसी अकाउंट तुम्ही लक्षात ठेवतायत. पुढचा पॉइंट आहे की बिंग ट्रुथफुल आणि रिस्पेक्टफुल, म्हणजे तुम्ही जे काही खरं आहे ते गोष्टी बोलताय आणि इतरांशी पण तुम्ही आदरयुक्त बोलताय. आणि पोस्ट करताना पण ह्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवून यू आर बिंग ट्रुथफुल अँड रिस्पेक्टफुल बाय पोस्टिंग. आणि शेवटचा पर्याय आहे की ऑल ऑफ दी अबोव्ह. या सगळ्याच गोष्टी तुम्हाला महत्वाच्या वाटतायत. गुड. आतापर्यंत बहुतेक 27 लोकांनी त्यांची उत्तरं दिलेली आहेत. व्हेरी गुड. आणि अजूनही काही लोक पार्टिसिपेट करतायत. तर बऱ्याच लोकांनी ऑल ऑफ दी अबोव्ह सिलेक्ट केलेलं आहे. दॅट्स व्हेरी गुड टू. नंतर बऱ्याच लोकांनी सेटिंग्स स्क्रीन टाइम 2 तासापेक्षा कमी चूज केलाय.
दॅट्स गुड. मग एंगेजिंग इन ऑफलाईन ऍक्टिव्हिटीज बऱ्याच लोकांनी चूज केलंय. तुमच्या अकाउंटची सिक्युरिटी महत्वाची वाटते बऱ्याच लोकांना. दॅट्स व्हेरी गुड टू. रेग्युलर ब्रेक घेणं, 20-20-20 रूल पण महत्वाचं आहेच. त्यालाही बऱ्याच लोकांनी वोट केलेलं आहे. व्हेरी गुड. बिंग ट्रुथफुल आणि रिस्पेक्टफुल वाईल पोस्टिंगला कमी लोकांनी वोट केलंय, पण तेही तितकंच महत्वाचं आहे, लक्षात ठेवा. आणि आतापर्यंत 37 लोकांनी पार्टिसिपेट केलेलं आहे, तर दॅट्स व्हेरी गुड. ओके, मग पुढे जाऊयात का आपण? अजून पण थोडे लोक पार्टिसिपेट करतायत? ओके, मी 1 मिनिट देते. अजून कोणी पार्टिसिपेट करते का? ओके, तर 45 लोकांनी पार्टिसिपेट केलेलं आहे. व्हेरी गुड. आणि आपल्या रिझल्ट मध्ये आपल्याला दिसतच आहे की ऑल ऑफ दी अबोला सगळ्यांनी महत्व दिलं, विच इज गुड टू. आणि नंतर स्क्रीन टाइम लेस दॅन 2 hours, सिक्युरिटी, एंगेजिंग इन ऑफलाईन ऍक्टिव्हिटीज, 20-20 रूल. ओके, व्हेरी गुड. ओके, गुड. 52 लोकांनी पार्टिसिपेट केलेलं आहे. व्हेरी गुड. ओके, चालेल, मग आपण पुढे जाऊयात. ओके, सो हे माझे क्रेडिट्स आणि एक्नॉलेजमेंट्स आहेत. रेफरन्सेस NIH, WHO आणि AI जेमिनीचा असिस्टन्स घेतलेला. आणि स्पेशल थँक्स टू ग्लोबल नगरी टीम. आणि तुमच्यासाठी टेक होम मेसेजेस की तुमचा डेली स्क्रीन टाइम, जो तुमचा एंटरटेनमेंटचा स्क्रीन टाइम आहे, स्ट्रीमिंग आणि सोशल मीडियाचा टाइम, तो 2 तासापेक्षा कमी ठेवण्याचा प्रयत्न करा. आणि नंतर रिमेंबर 20-20-20 रूल जेव्हा तुमच्या लक्षात येईल तेव्हा अबाउट एव्हरी 20 minutes लुक 20 feet अवे फॉर 20 seconds. आणि प्रायोरिटाईज स्लीप, हे लक्षात ठेवा की झोपायच्या 1 तास आधी तरी तुम्ही तुमचं स्क्रीन टाइम बंद करा. आणि दुसरं म्हणजे माझ्या फोनवर मी संध्याकाळी 8 नंतरच माझा फोनची सेटिंग नाईट मोड ऑन केलेला आहे, तर त्याच्यामुळे तो एकदम ब्लॅक अँड व्हाईट मोड मध्ये जातो. त्याच्यामुळे कमीत कमी लाईट डोळ्यावर येते. आणि चौथं म्हणजे की प्रायोरिटाईज अकाउंट सेफ्टी आणि प्रायव्हसी. ओके, हो, चालेल. धन्यवाद सगळ्यांचे, तुम्ही शांतपणे माझे प्रेझेंटेशन ऐकलत म्हणून. आणि माझ्या काही चुका झाल्या असतील प्रेझेंटेशन मध्ये किंवा माझा जो ऍक्सेंट आहे मराठीचा इंग्लिशचा जर काही समजलं नसेल तर सर्वांची माफी मागते मी. आणि स्पेशल थँक्स आणि धन्यवाद सगळ्या ग्लोबल नगरीचे की त्यांनी मला तुमच्याशी संवाद साधण्याची संधी दिली. आणि सर्व गुरुजन वर्गांचे आणि महाविद्यालयांचे सर्व स्टाफचे पण खूप खूप धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. आपण क्वेश्चन आन्सर घेऊया तृप्ती मॅडम. हो, कॉलेजला अनम्यूट करून का मॅडम तुम्ही प्रश्न विचारू शकता राठे मॅडम.
Yeah. विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त असेल आणि असे काही प्रश्न मॅडमला विचारायचे असेल तर स्टाफ मधून पण कोणी विचारू शकता. मॅडम, सगळ्यांना असं तर वाटतं की आपला स्क्रीन टाइम कमी व्हावा किंवा कारण ज्या वेळेला आम्ही वर्गात विचारतो की तुम्ही किती वेळ त्या मोबाईलवर असता, तर अनेक विद्यार्थी हसतात आणि सांगतात हो मॅडम खूप वेळ असतो. मग विचारलं की तुम्हाला असं वाटतं की हा स्क्रीन टाइम कमी व्हायला पाहिजे म्हणून, तर त्यांची सगळ्यांची इच्छा असते, परंतु काय केलं पाहिजे जेणेकरून हा स्क्रीन टाइम आम्ही कमी करू शकतो, याच्यावर जर काही बोललात तर बरं होईल. चांगला प्रश्न आहे. आपल्याला बहुतेक लोकांना फोनचं व्यसन लागले असं म्हणतो आणि व्यसन कमी करण्याला वेळ लागतो. आणि जसं मी तुम्हाला त्या अल्गोरिदम मध्ये दाखवलं की डोपामाइन जो हॉर्मोन आपल्या ब्रेन मध्ये सिक्रेट झालेला आहे आणि आपल्याला त्याच्यामुळे चांगली फिलिंग येते फोन वापरल्यामुळे, त्याच्यात आपण अडकतोय. तर मग आपल्याला फोन कमी करायचा तर इक्विव्हॅलंट डोपामाइनच्या ऍक्टिव्हिटी मध्ये स्वतःचं मन व्हायला पाहिजे. म्हणजे चांगल्या हॉबीज जसं एक्सरसाइज, म्हणजे आता मी रनिंगला जाते किंवा तुम्हाला जेही काही आवडत असेल, क्रिकेट किंवा दुसरा फिजिकल ऍक्टिव्हिटी तुम्हाला जे आवडत असेल, बॅडमिंटन खेळणं, की ज्याच्यामध्ये तुमची एंगेजमेंट आहे आणि ज्याच्यामुळे एक्सरसाइजमुळे पण तुम्हाला तुमचे डोपामाइन तयार होणार आहे आणि तो वेळ तुम्ही फोनचा कमी करू शकता. जसं मी अर्धा तास पळायला जाते किंवा पिकल बॉल, बॅडमिंटन सारखे खेळायला जाते, तर तेवढा अर्धा तास तुम्ही फोन बिलकुल वापरत नाहीये आणि इक्विव्हॅलंट तुम्ही डोपामाइनची दुसरी ऍक्टिव्हिटी करताय. किंवा तुम्ही तुमच्या बाकीच्या हॉबीज करू शकता, की जसं मला पेंटिंग करायला आवडतं, डान्सिंग करायला आवडतं, तर झुंबा इज अ गुड ऍक्टिव्हिटी जी मी कधी कधी करते. तुम्हाला जे मुलांना जे तुम्ही स्वतःच्या डायरीत लिहून काढा की तुम्हाला काय आवडतंय आणि त्या ऍक्टिव्हिटी तुम्ही रिप्लेस करा. आणि जसं तुमच्या फोन मधले जे ऍप आहेत स्क्रीन टाइम ट्रॅक करणारे, ते दर 2-3 दिवसांनी तुम्ही बघत चला की या आठवड्यात मी कुठल्या ऍपमध्ये जास्त वेळ घातलाय. जसं तुमचं व्हॉट्सअपमध्ये जास्त वेळ जात असेल तर काही ग्रुपचे महत्वाचे नाहीये तुम्ही म्यूट करू शकता. म्हणजे जेव्हा मी 10 दिवसाच्या विपश्यनेच्या कोर्सला जाते त्याच्यानंतर आल्यानंतर मी बघत असते की काही मेसेजेस ग्रुपमध्ये त्यांचे इमोशन्स खालीवर गेलेले असतात, अशी मतं असतात, त्यांची वेगळी मतं असतात आणि मी कशातच 10 दिवसात इन्व्हॉल्व नसते आणि 10 दिवसांनी सगळं सॉर्ट आउट झालेलं असतं. मग मला असं वाटतं की काय मी वेळच घातला असता ना त्याच्यामध्ये 1-2 तास, तर तो वेळ वाचलेला आहे माझा. किंवा माझा फेसबुकचा टाइम कमी करायला मी फेसबुकचे सगळे नोटिफिकेशन बंद केलेत. म्हणजे जेव्हा माझी इच्छा आहे, फेसबुक मार्केट प्लेस कधी कधी मी युज करते म्हणून मग मी फेसबुकवर जाते. कधीतरी 5-6 महिन्यातून एकदा मी फेसबुकवर जाते. सगळे नोटिफिकेशन सगळे बंद केलेले आहेत मी फेसबुकचे. तर बघा काहीच नसेल वर्कआउट होत तर जे ऍप तुमचा खूप वेळ घालतायत ना ते अनइन्स्टॉल करून बघा काही दिवस. आणि फ्रीडम जे ऍप आहे मला वाटते तर ते ब्लॉक करू शकेल तुमचे ऍप. तर फ्रीडम किंवा तसं ऍप डाउनलोड करा आणि जे ऍप मध्ये तुमचा जास्त वेळ वायाला चाललाय ते ऍपचे नोटिफिकेशन आणि ऍप पण तुम्ही ब्लॉक करू शकता. तशा वेबसाईट तुम्ही ब्लॉक करू शकता. तर ते ट्राय करा. हळूहळू तुमचं टायमिंग इम्प्रूव्ह होईल. सॉरी, मी कॉलेजला म्यूट केलंय, तुम्ही प्लीज अनम्यूट करा. थँक्यू सो मच मॅडम. विद्यार्थ्यांपैकी किंवा स्टाफ पैकी कुणाला प्रश्न काही विचारायचा आहे? आज या आपल्या 3ऱ्या सत्रामध्ये ग्लोबल नगरी फाउंडेशन यांच्या वतीने आपल्याला पांडे मॅडम यांनी खूप चांगल्या अशा प्रकारे डूज अँड डोंट्स याच्याबद्दल मार्गदर्शन केलं. त्यांचं मी आपल्या महाविद्यालयाचे आणि संस्थेच्या वतीने मनापासून आभार व्यक्त करते. त्याचबरोबर आज आपण ज्या इंटरॅक्टिव्ह पॅनलवर हे लेक्चर ऐकलेलं आहे ते लेक्चर आपल्या महाविद्यालयाचे माजी उपप्राचार्य डॉक्टर अशोक दाते सर यांनी महाविद्यालयाला भेट केली होती की विद्यार्थ्यांना या डिजिटल काळामध्ये वेलबिंग व्हावं आणि म्हणून याचा फायदा होण्यासाठी जे दिलं त्याचं आज आपल्याला असं दिसून येत आहे की आपल्याला बाकी कोणती सिस्टीम न लावता याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत
त्यांचं म्हणणं परदेशातून आपल्यापर्यंत पोहोचते. तर ते अशोक दात्री सर यांचेही मी मनापासून आभार मानते. त्याचबरोबर आपल्या महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉक्टर खेन्नर सर, उपप्राचार्य डॉक्टर गायकवाड सर, डॉक्टर फलांदे सर, आणि त्याचबरोबर सगळा स्टाफ, आणि सर्वात महत्त्वाचे तुम्ही विद्यार्थी सर्वजण इथे आलात. हे लेक्चर आपण ऐकलं आणि सगळे इथे आलात त्याबद्दल सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करते. आणि हा कार्यक्रम या ठिकाणी संपला आहे असं जाहीर करते. यानंतर पुढची सूचना मुलं वर्गात जातील की जातील? यानंतर विद्यार्थी आपापल्या वर्गात जातील. मॅडम 1 मिनिट, फीडबॅक आहे मुलांकडे ना? विद्यार्थ्यांना तुम्ही स्कॅनर दिलेला होता का? कारण दरवेळेला आपण स्कॅनरच्या माध्यमातून देतो. तो तुम्ही फीडबॅक फॉर्म भरायचा. त्याचबरोबर इथलचं अटेंडन्स सगळ्यांचं झालेलं आहे का ते पहा. नसेल झालेलं तर त्यांनी सगळ्यांनी आरोटे मॅडम यांच्याकडे यांची भेट घ्यायची आणि तुमचं अटेंडन्स देऊन जायचं, विद्यार्थ्यांनी पण आणि स्टाफनी पण. 10 नंतरचे पुढचे तास होणार आहेत. फीडबॅक साठी हा तुम्हाला इथे स्कॅनर दिलेला आहे, तो स्कॅन करा. QR कोड आहे तो स्कॅन करा आणि त्यानुसार तुम्हाला तो फॉर्म मागच्या वेळी तुम्ही भरलेला ते तुम्हाला ते माहिती आहे. फीडबॅक साठी ते स्कॅन करा आणि मग तुम्ही नंतर फॉर्म तो भरू शकता. वर्षाताई सगळं प्रेझेंटेशन. हा बोला काय? हा, आपलं प्रेझेंटेशन सगळं झालंय ना? हो 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 हो. मग मी लॉग आउट चालेल ना? धन्यवाद. हो हो. तृप्तीताई, खूप छान छान प्रेझेंटेशन झालं. अरे छान माहिती दिली. थँक्यू सो मच. आय थिंक झालेलं आहे. आय थिंक वी कॅन क्लोज हो. आउट. आय थिंक वर्षाताई ऑल गुड. ओके. छान झालं. चालेल. हो, माझे फॅमिली मेंबर्स पण दिसत आहेत. माझी आई दिसतीये, निर्मला काळे. माझा दादाही दिसतोय, विनीत दादा. कॉलेज माहेरचं नाव काळे आहे का तुमचं? हो, माहेरचं नाव काळे आहे ओके. आमचं. आपले ग्लोबल नगरीमध्ये खूप काळे आहेत, तर आम्ही सगळे काळे मिळून एकदा फोटो काढलेला आमचा. तर हो का? 10-15च्या वरती, म्हणजे रोहित दादा काळे, विजय काळे,